दिनांक 2/12/24 रोजी मंचरमध्ये एक सोसायटी आहे, लक्ष्मीविजन सोसायटी. त्या ठिकाणी 3 फ्लॅट फोडून जवळपास 3,92,000चा मुद्देमाल काही चोरांनी चोरून नेला होता. त्याच्यामध्ये मग एकाच वेळी 3 घरं फोडल्यामुळे आपण यासाठी एक पथकं नेमले होते आणि त्याच्या PI कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली API बडगुजर, PSI धनवे आणि त्यांची टीम यांनी त्या दिवशी मग पूर्ण रात्रभर ते फुटेज चेक करून आरोपी कुठून आले, कुठून गेले याचा आपण माग काढला. त्याच्यानंतर मग आरोपींनी कुठलं गुन्ह्यात वापरलेलं वाहन आहे ते आपल्याला समजलं. त्याच्यावरून मग आपण ते आरोपी कोण असतील, यापूर्वीचे गुन्हे आणि त्यांची मोडस ऑपरंडी यावरून आपण आरोपी निष्पन्न केले. आरोपींचा मागोवा घेत घेत आपण त्यांच्या मध्य प्रदेशमधल्या गावापर्यंत पोहोचलो. परंतु मग त्या ठिकाणी आपल्याला काय त्या आरोपींचा ठाव ठिकाणा मिळाला नाही. त्याच्यामुळे आपण त्या आरोपींवर लक्ष नव्हतो, त्यांची मुवमेंट काय होते, कशी होते. त्यानंतर आत्ता रिसेंटली काही दिवसांपूर्वी आपल्याला समजले की त्यांची पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुवमेंट होत आहे. त्याच्यामुळे मग आपण त्यांच्या मुवमेंटवर लक्ष नव्हतो की ते कुठे पास होतात, काय होतात. आणि त्याच्यानुसार आपल्याला पुन्हा एकदा ते आपल्या हद्दीमध्ये लोकेट झाले. त्याच्यावेळी मग बऱ्याचदा ते अत्यंत शातीर असे आरोपी असल्यामुळे वारंवार ते आपल्याला हुलकावणी देत होते, परंतु आपण त्यांचा माग सोडला नाही. आणि API बडगुजर आणि त्यांच्या टीमने अत्यंत कसोशीने त्यांच्या पाठीमागे लागून त्यांचा पाठलाग न सोडता त्यांना शेवटी मग आपण यशस्वीरित्या भीमाशंकरच्या परिसरामध्ये आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. 4 आरोपी आपल्याला मिळाले, त्यांनी गुन्ह्यात वापरलेली गाडी मिळाली. त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडे तपास करून त्यांच्याकडून मंचर या पोलीस स्टेशनमध्ये 2024 दाखल असलेले जवळपास 6 गुन्हे, त्याचबरोबर भोर, वडगाव मावळ, सासवड आणि पौड या ठिकाणी देखील हे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. असे एकूण 10 गुन्हे आतापर्यंत आपण उघडकीस आणलेले आहेत. त्या 10 गुन्ह्यांपैकी आतापर्यंत 8,20,000 जवळपास रुपयाचे सोने आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली अंदाजे 5 लाख रुपये किमतीची गाडी अशी साधारणपणे 13,20,000 रुपयाचा मुद्देमाल आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे. 4 आरोपी आहेत आणि अशा प्रकारे अत्यंत उत्कृष्टरित्या हे डिटेक्शन मंचर पोलीस स्टेशनने PI कंकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे केलेलं आहे. याच्यामध्ये PI कंकाळ यांच्यासोबत API बडगुजर, PSI धनवे आणि त्यांच्यासोबत आपले हवालदार नाडेकर, भोईर आणि नलावडे, त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल ढोबळे, रोडे, अजित पवार आणि काळे हे अंमलदार होते. यांनी अत्यंत चांगलं काम करून हा अत्यंत गंभीर आणि जो आंतरराज्य टोळी म्हणू शकतो आपण, यांनी पूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणी असे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. अशी एक टोळी पकडलेली आहे आणि एक अत्यंत चांगला गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि त्यातील एवढा मोठा मुद्देमाल जप्त केलेला आहे. अजून काय म्हणजे सुराग त्यांचा मिळू शकतो का इतर काही? आता आपण काय करतोय की त्यांचा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या बऱ्याच वेळा वावर आहे असं समजतं. मग त्या ठिकाणी त्या लोकेशनला यापूर्वी गुन्हे झालेत का, तसा गुन्हा दाखल आहे का याचा अभ्यास करून आणखी त्यांनी कुठले गुन्हे केले असतील किंवा यांचे मग या गुन्ह्यामध्ये तर आपण सगळे आरोपी अटक केले, पण इतर गुन्ह्यामध्ये तुम्ही इतर कोणी साथीदार होते का किंवा आणखी कोणी यांच्याशी साथीदार आहेत का, तसा आपण तपास करत आहोत. म्हणजे एकंदर जे गेल्या अनेक दिवसापासून दरोडा किंवा आपलं चोऱ्यांचं सत्र होतं, म्हणजे आता हे आरोपी पकडल्यामुळं त्यांना आता लगाम बसल्याची शक्यता वाटते का? हो, बऱ्यापैकी. कारण ही एक मोठी टोळी होती, यांना आजपर्यंत बऱ्यापैकी अटक न झालेले असेच आरोपी आहेत आणि यांच्यावर बरेच गुन्हे यांनी केले असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ही एक टीम पूर्ण अटक केल्यामुळे गुन्ह्यांना पायबंद व्हायला मदत होईल. मध्य प्रदेशमध्ये काही यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का त्याची आपण माहिती घेत आहोत. अजून तरी आपल्याला माहिती मिळाली नाही, परंतु त्यांच्यावर अशी प्राथमिक माहिती आहे की त्या ठिकाणी पण यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का? मंचर परिसरात जे बहुतेक घरफोड्या झाल्या त्या दिवसा किंवा बंद घरात झालेलं, या इथं ते कोणी त्यांना आश्रय दिलता हे पण तुम्ही तपासत करता? तो तपास आपण प्राथमिक दृष्ट्या केलेला आहे, परंतु ते शक्यतो थांबत नाहीत. गाडीमध्येच ते थांबतात असं ऐकून दिसून येत आहे की ते गाडीमध्ये थांबतात, तिकडे जेवतात आणि ते फिरत राहतात. म्हणजे मुवमेंट करतात, पूर्ण एरियाची रेकी करतात आणि त्यांची रेकी संपली की उलट्या मार्गाने गुन्हे करत परत येतात. असा एक त्यांचा मोडस आपल्याला समजलेला आहे. या तुमच्या माध्यमातून आमच्या लोकांना हेच आवाहन राहील की शक्यतो ते जेव्हा सुट्टीला किंवा वेकेशनला किंवा घर सोडून 1-2 दिवसासाठी जातात तेव्हा एकतर त्यांनी बाहेर सोशल मीडियावर ते टाकू नये. त्यांनी आपापल्या शेजाऱ्यांना कळवून ठेवावं की बाबा ते जाणार आहेत आणि लक्ष ठेवावं. शेजाऱ्यांमधला जर संवाद असेल तर या गुन्ह्यांना थोडासा पायबंद बसू शकतो. त्याचबरोबर जर जिथे जेव्हा इतर मोठ्या सुट्टीसाठी कुठे जाणार असतील तर शक्यतो त्यांनी आपल्या किमती वस्तू
ह्या सोबत ठेवलेल्या बऱ्या, की जेणेकरून कुठलाही त्यांचा जास्तीत जास्त मुद्देमाल हा चोरीला जाणार नाही. त्यांना पोलीस कस्टडी किंवा काय मिळालंय किंवा काय आहे का? त्यांना पोलीस कस्टडी 5 दिवसांची 10 दिवसांची मिळालेली आहे. आणखी आता तपासामध्ये आपण गुन्हे एवढे उघड केलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची आणखी पोलीस कस्टडी या बाकीच्या गुन्ह्यांमध्ये देखील आपण घेणार आहोत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आपल्याला आणखी सखोल तपास करण्यास बराच वाव आहे. या अगोदर